सबस्क्राइब करा अपेक्स अकॅडमी चॅनलला पुढील लेक्चर सर्वप्रथम पाहण्यासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे अपेक्स अकॅडमीच्या या लेक्चरमध्ये। मागील लेक्चरमध्ये आपण मसावी आणि लसावी यांचा अभ्यास केला। तुम्ही जर ते लेक्चर बघितलं नसेल तर आपल्या वरील YouTube कार्डवर क्लिक करून देखील बघू शकता। आपण बेसिक टू ॲडव्हान्स जो गणिताचा अभ्यास करत आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो आकडेमोडीचा। आणि त्या आकडेमोडीत जर आपण विचार केला तर तीन मुख्य प्रकारच्या संख्या येतात, त्या म्हणजे पूर्णांक, अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक। आता यांच्या आकडेमोडीत जर विचार केला तर पूर्णांकांच्या आकडेमोडीत आपण जास्त कम्फर्टेबल असतोय, पण तेच अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक जर आले तर आपण तेवढेच कम्फर्टेबल नसतोय। याचं कारण तुम्ही सांगू शकता का? तर याचं एकमेव कारण आहे की पूर्णांकांचा वापर आपण सर्रास करतोय, आपल्याला त्यांची सवय आहे, व्यवहारात आपण जास्तीत जास्त पूर्णांकांना वापरतोय, पण त्या मानाने आपण अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकांचा वापर करत नाही। आणि मग हीच गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्या वापरात नसते त्याची आपल्याला जास्त भीती वाटते। मग आपल्याला त्याची जर सवय करायची असेल तर काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिला त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि मग आपण त्यांचा वापर सुरू केला पाहिजे। मग आपण हेच करणार आहे, आपण अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकांची उजळणी करणार आहे, जेणेकरून त्यांचा सराव करताना तुम्हाला पण आकडेमोड कम्फर्टेबल वाटू लागेल। तर आपण आता अपूर्णांकांचा अभ्यास सुरू करूया। आता अपूर्णांक म्हणजे कोणते, तर a/b स्वरूपात जी संख्या मांडली जाते त्याला अपूर्णांक म्हणतात, ज्यात a ला आपण अंश म्हणून ओळखतो तर b ला छेद म्हणून ओळखतो। मग अपूर्णांकांच्या बाबतीत काही गृहीतक आहेत, काय आहेत, तर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान असतो त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते। ज्या अपूर्णांकाचा छेद 0 असतो तो अपूर्णांक अस्तित्वात नसतो, आणि ज्या अपूर्णांकाचा अंश 0 असतो त्या अपूर्णांकाची किंमत 0 असते। मग ही काही गृहीतक अपूर्णांकांच्या बाबतीत आहेत। त्याचबरोबर अपूर्णांकांच्या बाबतीत चिन्हांचा येणारा आपण अभ्यास करूया। मी इथं काही अपूर्णांक मांडतोय, त्यांचं निरीक्षण करा। आता या ठिकाणी मी 5 अपूर्णांक मांडलेत। आता 5 अपूर्णांकाच्या अंश 2 आहे, छेद 3 आहे, पण फरक काय दिसतोय तुम्हाला, चिन्ह बदललेत। आता हे चिन्ह बदलल्यावर अपूर्णांकाची किंमत नेमकी बदलते का, किंवा ते समान राहतात का वेगवेगळे होतात, हे आपल्याला इथं बघायचं आहे। मग मी इथं चिन्ह जरी वेगवेगळे मांडले असले तरी याच्यात लक्षात घ्या, अपूर्णांक चिन्हानुसार 2 प्रकारचेच येतात, धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक। मग त्यांची ओळख आपल्याला करून घ्यायची। तर ज्या अपूर्णांकात ऋणचिन्ह कुठेही एका ठिकाणीच येत असेल, म्हणजेच ते अंशाला येईल किंवा छेदाला येईल किंवा संपूर्ण अपूर्णांकाला येईल, तर तो ऋण अपूर्णांक असतो। आणि त्याचं ऋणचिन्ह कुठेही लिहिलं तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही, म्हणजे हे पहिले तिन्ही अपूर्णांक हे समान आहेत आणि यांनाच ऋण अपूर्णांक म्हणून ओळखलं जाते। मग त्याचप्रमाणे धन अपूर्णांकांची काय ओळख आहे, तर ज्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान चिन्ह असतात, मग समान चिन्ह म्हणजे धन धन असेल किंवा ऋण ऋण असेल, तर त्या 2 अपूर्णांकांची किंमत देखील समानच असते आणि त्यांनाच धन अपूर्णांक म्हणून ओळखलं जाते। मग अपूर्णांकांच्या आकडेमोडीत जो चिन्हांमुळे आपला घोळ होतोय किंवा चुका होतात ते टाळण्यासाठी हे आपल्याला उपयुक्त ठरेल। लक्षात आलं? आता मी इथं काही अपूर्णांक मांडतोय, त्यांचं देखील तुम्ही निरीक्षण करा। आता मी इथं 3 अपूर्णांक मांडले ज्यांचे अंश आणि छेद वेगवेगळे, पण ह्या तिन्ही अपूर्णांकांचं निरीक्षण केलं तर या अपूर्णांकांना आपल्याला संक्षिप्त रूप देता येते। आता संक्षिप्त रूप देणं म्हणजे काय, तर अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भाग घालवायचा आहे, ठीक आहे, ज्याच्यात आपल्याला पुन्हा भाग जात नाही तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तो त्याचं काय असतं, संक्षिप्त रूप असतोय। म्हणजेच उदाहरणार्थ पहिल्या अपूर्णांकाला अंशाला आणि छेदाला दोघांना पण 7 ने भाग जातो, मग 7 ने भाग घालवला तर 7 त्रिक 21 7 35, त्याचं संक्षिप्त रूप किती आलं, 3/5। तसंच 27 आणि 45 या दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, तर 9 आहे। मग 9 ने भाग घालवला तर 9 त्रिक 27 9 45। तसंच 36 आणि 60 या दोघांना पूर्ण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे, तर 12 आहे। 12 ने भाग घालवला तर 12 त्रिक 36 12 पंचे 60। आणि मग हे त्या अपूर्णांकांचं काय म्हणलं जाते, संक्षिप्त रूप। पण मी आता जर निरीक्षण केलं तर या तिन्ही अपूर्णांकांचं संक्षिप्त रूप हे एकच आहे, समान आहे, 3/5। आणि मग हीच ओळख आहे सममूल्य अपूर्णांकांची।
सममूल्य अपूर्णांक म्हणजे कोणते की ज्या अपूर्णांकांचं संक्षिप्त रूप समान असते त्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणून ओळखलं जाते आणि मग त्या अपूर्णांकांना सममूल्य म्हणलं जाते कारण ते समान किमतीचे असतात. लक्षात आले. आता मी अपूर्णांकांची काही निरीक्षण मी दाखवतोय, इकडे लक्ष द्या. इथं एक अपूर्णांक मी लिहिला 4/7, दुसरा एक मी अपूर्णांक घेतो 11/8. आता मी जर म्हणलं की या दोन अपूर्णांकांमध्ये नेमका फरक काय आहे तर तुम्ही सांगू शकताय का? बघा, तर निरीक्षण केलं तर या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे तर या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे. मग यावरून अपूर्णांकात दोन प्रकारचे अपूर्णांक ठरवले जातात. एक छेदाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो आणि दुसरा अंशाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो. पण नेमकं ह्यामुळे घडतंय काय, अपूर्णांकात काय फरक पडत असतोय तर अपूर्णांकांची ओळख ज्यावेळी आपल्याला सगळ्यात पहिला करून दिली गेली शाळेत असताना त्यावेळी ती कशी करून दिली ते आठवतंय का? बघा, आपल्याला एक वर्तुळ काढून दिलं जायचं ज्यात 4 समान भाग केले जायचे आणि मग तुम्हाला तुमचे शिक्षक सांगायचे की वर्तुळाचे आपण एकूण 4 समान भाग केले. आता यातलं तुम्हाला एक भाग ते रंगवून द्यायचे आणि मग विचारायचे की त्यातले किती भाग निवडलेत. तर किती निवडलेत? एक भाग निवडलाय, बरोबर ना. मग तुम्हाला तुमचे शिक्षक सांगायचे की जेवढे समान भाग केले त्याला आपण छेद म्हणतो आणि त्यातून जेवढे आपण निवडलेत त्याला आपण अंश म्हणतो. म्हणजेच अपूर्णांक काय तयार झाला? 1/4. मग त्यानंतर तुम्हाला एक आयत दिला जायचा आणि त्याच्यात 2/5 हा अपूर्णांक दाखवायला लावायचे. मग तुम्ही काय करणार आहे, छेद जेवढा आहे तेवढे समान भाग करणार. म्हणजेच किती भाग करणार? याचे 5 समान भाग करणार, बरोबर आहे. आणि त्यातून तुम्ही निवडणार किती? 2 भाग. म्हणजेच यातले 2 भाग आपण काय करणार? रंगवणार. म्हणजेच आपण अपूर्णांक कोणता तयार केला? 2/5. म्हणजे अपूर्णांकाची जी संकल्पना आपल्याला समजावली गेली ती काय समजावली गेली की छेदा इतके समान भाग करा आणि त्यातून अंशा इतके निवडा. पण हीच संकल्पना आपण घेऊन जर या 2 अपूर्णांकांकडे आलो तर या 2 अपूर्णांकांमध्ये पहिल्या अपूर्णांकात किती समान भाग करावे लागतील? 7 आणि त्यातून किती निवडावे लागतील? 4, बरोबर ना. तसंच मी दुसऱ्या अपूर्णांकाकडे आलो तर किती समान भाग करावे लागतील? 8, पण निवडावे किती लागतील? 11. मग मी 8 भाग करून त्यातून 11 निवडू शकतो का? नाही, बरोबर ना. आणि मग नेमका काय फरक पडतो या 2 अपूर्णांकांमध्ये तो लक्षात घ्या. छेदाधिक अपूर्णांक ज्यावेळी आपण मांडला त्यावेळी छेदातून अंश आपण निवडू शकलो, पण अंशाधिक मांडला त्यावेळी छेदातून अंश आपल्याला निवडता आले नाहीत. म्हणजेच संकल्पनेला स्पष्ट करून सांगणारा अपूर्णांक कुठला आहे? छेदाधिक. पण तेच अपूर्णांकाच्या संकल्पनेला स्पष्ट करू न शकणारा अपूर्णांक कोणता आहे? अंशाधिक. म्हणजे संकल्पनेनुसार परिणाम त्या 2 अपूर्णांकांवर जो होतो तो लक्षात घ्या. म्हणून यांना अपूर्णांकांचे मुख्य 2 प्रकार म्हणले जाते. इंग्लिशमध्ये यांना प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणलं जाते. का? कारण प्रॉपर फ्रॅक्शन तो प्रॉपर संकल्पना सांगतोय आपल्याला, इम्प्रॉपर कारण तो प्रॉपर संकल्पना सांगत नाहीये. याचा अर्थ हा चुकीचा अपूर्णांक आहे असा होत नाही, पण तो अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट करू शकत नाही. आणि तो का करू शकत नाही हे आपण पुढे बघूया. आता आपल्याला अपूर्णांकांची आकडेमोड सोपी करायला घ्यायची आहे. आता आकडेमोड नेमकी कशी सोपी करायची? तर आकडेमोड सोपी करायला आकडेमोडीत येणाऱ्या 4 मूलभूत क्रियांचा अभ्यास गरजेचा असतो. कोणत्या 4 मूलभूत क्रिया येतात? तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ह्या 4 क्रिया जर आपण सोप्या करू शकलो तर आकडेमोड आपोआपच सोपी होणार असते. मग आता अपूर्णांकांची आकडेमोड सोपी करायची आहे तर अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा होतोय याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. मग आता आपण पहिल्यांदा बेरीज वजाबाकीचा अभ्यास करू की अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कधी होते. माहिती आहे तुम्हाला नियम? तर अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी ही फक्त छेद समान असेल तरच होऊ शकते, नाहीतर होऊ शकत नाही. म्हणजेच उदाहरणार्थ 3/7 अधिक 2/7 ही जर अपूर्णांकांची आपण बेरीज घेतली तर ही बेरीज करताना आपण पहिलं अट काय आहे की छेद समान पाहिजे. मग छेद समान आहेत ना, म्हणजे ही बेरीज होऊ शकते. पण बेरीज कुणाची होते? तर बेरीज ही फक्त अंशांची होती, छेदांची कधीच होत नाही. म्हणजे इथं अंश काय आहे? 3 आणि 2 5, छेद आहे तसाच राहतो. नियम कळालाय? मग यात अडचण कधी येणार आहे? साहजिक आहे, ज्यावेळी छेद समान नसेल तर. पण छेद समान नसेल त्यावेळी मग कोणती आपण पद्धत वापरायची किंवा ती बेरीज कशी करायची? तर ही बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी 2 पद्धती आहेत.
सगळ्यात पहिली जी आपल्याला शाळेत असल्यापासून शिकवली गेली ती म्हणजे तिरकस गुणाकार पद्धत. आता तिरकस गुणाकार पद्धत काय आहे, तर a/b अधिक c/d ही जर अपूर्णांकांची बेरीज असेल तर या तिरकस गुणाकार पद्धत म्हणजे तिरका गुणाकार करा. इथं a आणि d चा गुणाकार होईल, तसंच दुसरा तिरका गुणाकार b आणि c चा होईल, मग त्यांची बेरीज होईल. पण त्याच वेळी छेदाछेदांचा गुणाकार होईल. या पद्धतीला म्हणतात तिरकस गुणाकार पद्धत. मग इथं आपण एक उदाहरण घेऊया. 3/8 अधिक 5/6. आता ह्या छेद समान नाही आहेत, मग आपण ही बेरीज तिरकस गुणाकार पद्धतीनं जर केली तर इथला तिरकस गुणाकार किती येणार, 3 × 6 18, इथला 8 × 5 40, आणि मी छेदाछेदांचा गुणाकार म्हणलं 8 × 6 48. मग इथं बेरीज केली तर ही 58/48 असते. पण उत्तर मांडताना नेहमी संक्षिप्त रूपातच मांडलं गेलं पाहिजे, म्हणजे ह्या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप दिलं गेलं पाहिजे. मग इथं अंशाला आणि छेदाला समान संख्येनं कोणत्या भाग जातोय, तर 2 न जातोय, म्हणजेच 29/24 हे या बेरजेचं उत्तर येईल. मग ही पहिली पद्धत आहे तिरकस गुणाकार पद्धत. पण या पद्धतीपेक्षा पण एक सोयीस्कर पद्धत आहे बेरीज वजाबाकीसाठी, आणि ती म्हणजे लसावी पद्धत, म्हणजेच लसावीने छेद समान करून घेणे. आता हीच बेरीज मी लसावी पद्धतीनं जर सोडवायची म्हणली तर आपल्याला छेदांचा लसावी घ्यावा लागतो. मग छेद काय आहेत, 8 आणि 6. आता लसावी आपल्याला झालेला आहे, त्यामुळे तुम्ही पण सांगू शकता की याचा लसावी किती आहे. तर या दोन संख्यांचा लसावी येतोय 24, म्हणजेच दोन्ही अपूर्णांकाचा छेद आपण किती केला, 24. पण अपूर्णांकाची किंमत बदलू नये यासाठी छेद बदलताना छेदाला जेवढ्यानं गुणलं गेलंय तेवढ्यानंच त्याच्या अंशाला पण गुणलं गेलं पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे इथं 24 येण्यासाठी 8ला कितीनं गुणलं गेलंय, 3नं. मग ह्या 3ला पण कितीनं गुणलं गेलं पाहिजे, 3नं. म्हणजे 3 × 3 9, अधिक ह्या 6ला 24 करण्यासाठी कितीनं गुणायला पाहिजे, 4नं. मग ह्या 5ला पण 4नं गुणलं तर इथं 20 येईल. आणि मग ही बेरीज केली तर 9 अधिक 20 29/24. बघा उत्तराची अचूकता दोन्ही पद्धतींना आहे, पण लसावी पद्धत जास्त सोयीस्कर काय, कारण यात संख्या पण कमी आहेत आणि पायऱ्या पण कमी आहेत. हे लक्षात येते. आपण आणखी एक वजाबाकी घेऊन बघूया. 11/15 वजा 19/45. ही एक वजाबाकी, यात पण छेद समान नाही आहेत. मग आपण लसावी पद्धतीने छेद समान करायचे म्हणले तर 15 आणि 45चा लसावी किती येतोय, तर 45, बरोबर ना. आणि मग आता छेद 45 करण्यासाठी ह्या 15ला कितीनं गुणावं लागणार आहे, 3नं. म्हणजे ह्या 11ला पण आपण कितीनं गुणणार, 3नं, म्हणजे 33. पण इथं 45 छेद आहे तसाच आलाय, म्हणजे त्याचा अंश पण आहे तसाच येईल, म्हणजे 19. आणि मग 33 वजा 19 किती येईल, 14/45, आणि हे त्याचं उत्तर आहे. बघा कुठली पद्धत आपण वापरली, लसावी पद्धत, कळतंय. पण यात आपल्या पायऱ्या पण कमी झाल्यात, आकडेमोड पण कमी झाले. हे तिरकस गुणाकार पद्धतीनं जर सोडवायला गेला तर तुम्हाला बघा जमते का, आवडेल का, नाही ना. हे लक्षात घ्या पद्धत. मग दोन्ही पद्धती आहेत, त्यातली कुठली सोयीस्कर हे तुम्ही ठरवू शकताय. पण तिरकस गुणाकार पद्धत आणखी एका ठिकाणी सोयीस्कर आहे, ती कुठं, तर ज्यावेळी पूर्णांक आणि अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी होत असते त्यावेळी. आता इथं पूर्णांक 3 आहे आणि अपूर्णांक 2/7 आहे. ह्याची वजाबाकी तिरकस गुणाकारानं लवकर होऊ शकते, म्हणजे कारण इथे एकच तिरकस गुणाकार करावा लागतोय. 7 × 3 21 वजा 2/7. मग 21 वजा 2 19/7. कुठली पद्धत वापरली आपण, तिरकस गुणाकार पद्धत. मग हे लक्षात घ्या. बेरीज आणि वजाबाकीसाठी नियम काय आहे, छेद समान असला पाहिजे तरच बेरीज वजाबाकी होऊ शकते, ती अंशांची होते. पण छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार पद्धत किंवा लसावी पद्धतीने तुम्ही ती बेरीज वजाबाकी सोडवू शकताय. लक्षात आलंय. आता अपूर्णांकांच्या गुणाकार आणि भागाकाराचे नियम आपल्याला शिकायचे. आता बेरीज वजाबाकीसाठी छेद समान लागतोय हा ही अट होती, पण गुणाकार भागाकारासाठी तशी काय अट आहे, अपूर्णांकांचा गुणाकार कधी होऊ शकतोय, तर तिथं काही अट नाही, कधीही होऊ शकतोय. पण मग नियम काय आहे, तर अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करावा लागतोय. म्हणजेच इथं मी एक गुणाकार घेतो, 3/7 गुणिले 5/2. तर ह्यात गुणाकारात अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार होणार. म्हणजे 3 × 5 15 आणि 7 × 2 14. लक्षात येते.
पण या गुणाकाराला जर सोपं करायचं असेल आणखी, तर यात आपण काय करू शकतोय निरीक्षण, तर हा अंशांशांचा आणि छेदाछेदांचा गुणाकार करण्याआधी अंशात आणि छेदांमध्ये जर कुठले सामायिक अवयव असतील तर त्यांना काढून टाकून तो गुणाकार तुम्ही सोपा करू शकताय. म्हणजेच आपण एक उदाहरण घेऊया. बघा आता इथं अपूर्णांकांचा गुणाकार, आता इथं अंशांशांचा आणि छेदाछेदांचा जर तुम्ही गुणाकार करायला गेला तर तो अजिबात सोपा नाही आहे. पण हेच निरीक्षण केलं तर अंशात आणि छेदात कोणते सामायिक अवयव आहेत का तुम्ही बघू शकताय. तर इथं 68 आणि 51 यात 17 हा सामायिक अवयव, म्हणजे मी इथं 17 भाग घालवला, 17 चौक 68, 17 त्रिक 51. तसंच 39 आणि 65 याच्यात 13 हा सामायिक अवयव आहे, म्हणजे 13 भाग घालवला, 13 त्रिक 39, 13 पाची 65. आणि मग ह्या संख्या कमी झाल्यामुळे गुणाकार आपल्याला सोपा होईल. आणि मग तुम्ही आता अंशांशांचा आणि छेदाछेदांचा गुणाकार करू शकताय. म्हणजे 4 गुणिले 5 20, 3 गुणिले 3 9. मग लक्षात आलंय गुणाकाराचे नियम आणि त्याला सोपे करण्याच्या पद्धती. ठीक आहे, आता तसंच आपण भागाकाराकडे जाऊया. आता अपूर्णांकांचा भागाकार कसा केला जातोय, तर तुम्हाला शाळेत असतानाच एक वाक्य आठवत असेल की अपूर्णांकांचा भागाकार म्हणजे उलटून गुणाकार केला जातोय. मग हा उलटून गुणाकार काय प्रकार आहे, तर उलटून गुणाकार हा अपूर्णांकांच्या भागाकारासाठी नाही तर कोणत्याही भागाकारासाठी, ज्यात नियम काय आहे की कोणत्याही भागाकाराला जर तुम्हाला गुणाकारात रूपांतरित करायचं असेल तर त्यात भाजकाचा व्यस्त होत असतोय. मग भाजक म्हणजे ज्यानं भागायचा येतो, म्हणजे ए भागिले बी, यात बी हा भाजक आहे. तर बीचा जर मी व्यस्त केला, बीचा व्यस्त किती असतो 1/b, तर तोच भागाकार गुणाकारात रूपांतरित होतोय. म्हणजेच याला काय म्हणलं जाते उलटून गुणाकार. मग अपूर्णांकांच्या भागाकारावेळी हा नियम का वापरला जातोय, कारण अपूर्णांकांचा भागाकार डायरेक्ट करताना गोंधळ होऊ शकतात आणि गोंधळ हे अचूकतेसाठी चांगले नाही. म्हणून आपण सोपं करण्यासाठी त्याला कशात रूपांतरित करतोय गुणाकारात, कारण गुणाकार करणं इथं सोपं आहे. आणि मग आपण इथं त्याच पद्धतीने एक भागाकार घेऊया. बघा इथं अपूर्णांकांचा भागाकार आहे, आपण काय करणार आहे त्याला गुणाकारात म्हणजे उलटून गुणाकारात रूपांतरित करणार. मग उलटून गुणाकार म्हणजे व्यस्त करायचा आहे कुणाचा, भाजकाचा. मग या भागाकारात भाजक कोण आहे 77/57. मग त्याचा व्यस्त केला तर किती येईल 57/77. आणि मग तोच भागाकार कशात रूपांतरित झाला गुणाकारात. मग गुणाकार नेहमीप्रमाणे अंशातले आणि छेदातले सामायिक अवयव काढायचे आहेत. मग इथे 121 आणि 77 मध्ये 11 आहे, मग 11 भाग घालवला तर एवढे. तसंच 95 आणि 57 मध्ये 19 आहे, मग 19 भाग घालवला तर असे. आणि मग आता अंशांचा आणि छेदाछेदांचा गुणाकार करा. 11 गुणिले 3 33, 5 गुणिले 7 35, आणि हा या अपूर्णांकांचा भागाकार येतोय. मग गुणाकार आणि भागाकार या दोन्ही गोष्टी समजल्यात. आता आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसं सोपं करायचं हे शिकलो. पण हे अपूर्णांक फक्त आपण a/b स्वरूपात असतानाच बघितले. पण का सगळेच अपूर्णांक हे a/b स्वरूपातच येतील असं नाही. मग अशा वेळी ते अपूर्णांक कोणते आणि त्यांच्या बाबतीत काय करायचं हे बघणं पण गरजेचं आहे. मग त्यातलाच आपण एक अपूर्णांक घेतोय ज्याला मिश्र संख्या म्हणून ओळखलं जाते आणि आपल्या ओळखीचं नाव आहे त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता तुम्हाला लक्षात आलं असेल कोणत्या प्रकारची संख्या, या स्वरूपात येणाऱ्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात, यालाच मिश्र संख्या म्हणून ओळखलं जाते. मग आता याचं वाचन कसं असतंय 3.4/7. मग ह्याला मिश्र संख्या का म्हणलं गेलं, कारण यात दोन प्रकारच्या संख्या एकत्र आल्या, पूर्णांक आलाय अपूर्णांक. म्हणजे यातला पूर्णांक कोण आहे 3, अपूर्णांक कोण आहे 4/7, म्हणून याला काय म्हणलं जाते मिश्र संख्या. मग आता मिश्र संख्या ज्यावेळी आकडेमोडीत येते त्यावेळी तिच्यासाठी वेगळे नियम वापरायची गरज आहे का, तर नाही. तर हिला फक्त आपल्याला a/b स्वरूपात आणायचं आहे, म्हणजे अपूर्णांक स्वरूपात आणायचं आहे. मग ते कसं आणायचं, तर ते कसं आणायचं यासाठी पहिली गोष्ट लक्षात घ्या की ह्या पूर्णांक आणि अपूर्णांकाच्या मध्ये काहीच नाही. मग काही नाही आहे तिथं आपण नेहमी गुणाकार असं म्हणतोय, पण या संख्येच्या बाबतीत तसं नाही. तर या दोघांच्या मध्ये काय नाही आहे तिथं बेरीज असते. म्हणजेच याच संख्येला आपण असं देखील मांडू शकतोय. आणि मग पूर्णांक आणि अपूर्णांकाची बेरीज मगाशी आपण बघितलं कुठल्या पद्धतीनं सोपी असते, तिरकस गुणाकार पद्धतीनं. आणि मग ही बेरीज तिरकस गुणाकार पद्धतीनं कशी केली जाईल, 7 गुणिले 3 21, 21 अधिक 4 25, म्हणजे याचं रूपांतर कसं होणार 25/7, कारण याच्यामध्ये काय आहे तर बेरीज आहे. लक्षात आलंय.
आता त्याचप्रमाणे एखाद्या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं असेल तर ते कसं कराल? तर मी इथे एक अपूर्णांक घेतो 11/4. तर या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे, तर यात छेदानं अंशाला भागलं जाते. आता आपण भाग घालवतोय त्यावेळी भाग जात असतोय, बाकी उरत असते, या गोष्टी आपल्याला माहित आहेत. मग इथं मी 4 ने 11ला भाग घालवला तर कितीचा भाग घालवणार आपण? 2चा भाग घालवणार. तर जेवढा भाग जातोय तो तिथला पूर्णांक असतोय. मग 2चा भाग गेला म्हणजे पूर्णांक किती येणार? 2. पण पूर्ण भाग गेलाय का? नाही, बाकी उरले ना. मग बाकी किती उरले? 4 2 8, बाकी किती उरते? 3. मग 3 हा तिथला अंश असतोय आणि छेद आहे तो राहतोय. लक्षात आलंय? छेदानं अंशाला भागायचा आहे, जेवढ्याचा भाग जाईल तो पूर्णांक असेल, जेवढी बाकी राहील तो अंश असेल आणि छेद आहे तोच असेल. म्हणजे या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातलं रूपांतर काय होईल? 2.3/4. लक्षात आले रूपांतर? हे जर लक्षात आलं असेल तर तुम्हीच मला एक गोष्ट सांगायची आहे की कोणत्या अपूर्णांकांचे रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू शकत नाही. विचार करा. लक्षात आलंय? तर लक्षात घ्या की फक्त आपण छेदाधिक अपूर्णांकांचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू शकत नाही. आपण मगाशी छेदाधिक अपूर्णांक बघितला होता 4/7. तर याचं रूपांतर करू शकत नाही कारण छेदानं अंशाला भाग जात नाही. म्हणजे फक्त कोणत्या अपूर्णांकांचं रूपांतर करू शकतोय? अंशाधिक अपूर्णांकांचंच रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होऊ शकते. हे लक्षात येते? मग आपण मगाशी बघितलेले की छेदाधिक अपूर्णांक संकल्पना अपूर्णांकाची स्पष्ट करतो, पण त्याच वेळी अंशाधिक अपूर्णांक अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट करू शकत नाही. याचं कारण काय? लक्षात घ्या. कारण हा अपूर्णांक पूर्णांकाला समाविष्ट करत असतोय. मग यातला पूर्णांक ज्यावेळी त्यातून बाहेर येतोय त्यावेळी तो त्याची संकल्पना आपोआपच स्पष्ट करतोय. म्हणजे ह्याच्यात 2 पूर्ण भाग आहेत आणि 3/4 भाग आहे. हे लक्षात येते? म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक हा पूर्णांकांना समाविष्ट करणारा अपूर्णांक आहे, छेदाधिक अपूर्णांक हा पूर्णांकांना समाविष्ट करत नाही. ही गोष्ट लक्षात आली? आणि मग ही गोष्ट लक्षात आली तर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यात पूर्णांक नाहीये छेदाधिक अपूर्णांकात, म्हणून याची किंमत नेहमी 1 पेक्षा कमी असते. तर अंशाधिक अपूर्णांक हा पूर्णांकांना समाविष्ट करत असतोय म्हणजे यांची किंमत नेहमी 1 पेक्षा जास्त असते. हे कायम लक्षात ठेवायचं. लक्षात आलंय? मग आपला अभ्यास होता तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा. ज्यांच्या बाबतीत लक्षात घ्या त्यांना आकडेमोडीत वापरायला नेहमी अपूर्णांकात रूपांतरित करायचं. जे करताना काय लक्षात घ्यायचं की यांच्यामध्ये बेरीज असते. लक्षात आलं? हे अपूर्णांकात जसे मिश्र संख्या येतात तसे आणखी एक प्रकारचे अपूर्णांक येतात, ते म्हणजे संयुक्त अपूर्णांक. तर हे नाव तुम्हाला ऐकण्यात नसेल पण हे लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये यांना कॉम्पोजिट फ्रॅक्शन्स असं म्हणतात. मग हे संयुक्त अपूर्णांक म्हणजे कोणते? तर ज्या अपूर्णांकांमध्ये परत अपूर्णांक तयार होत असतात त्यांना संयुक्त अपूर्णांक म्हणतात. मग ते अपूर्णांकात अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाच्या अंशात अपूर्णांक होईल किंवा अपूर्णांकाच्या छेदात अपूर्णांक होईल किंवा अंशात आणि छेदात दोन्हीकडे अपूर्णांक होईल. लक्षात आलं? मग असे अपूर्णांक जर आकडेमोडीत आले तर त्यांच्यासाठी काय करायचं? तर त्यांना डायरेक्ट आकडेमोडीत घेता येत नाही किंवा वापरता येत नाही. त्यांचं परत एकदा रूपांतर a/b स्वरूपातच करावं लागतं. मग हे a/b स्वरूपात रूपांतर करण्यासाठी एक शॉर्ट टेक्निक आहे. आता ती शॉर्ट टेक्निक काय मी व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित लक्ष देऊन आहे का? संयुक्त अपूर्णांकात अंशातील छेद छेदात जातोय आणि छेदातील छेद अंशात जातोय. हे लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, अंशातील छेद छेदात जातो आणि छेदातील छेद अंशात जातो. मग आता जिथं अपूर्णांक तयार झालाय तिथं आपण हे बघायचं आहे. आता पहिल्या अपूर्णांकाकडे जर आपण गेलो तर इथं अंशात अपूर्णांक तयार झालाय. मग मी काय सांगितलं? अंशातला छेद छेदात जातोय. मग अंशातला छेद कोण आहे? 2. तो छेदात म्हणजे कुठं जाणार? 8 कडे. म्हणजे 2 × 8 किती होणार? 16. म्हणजे त्याचं रूपांतर किती येणार? 3/16. लक्षात येते? आता दुसऱ्या अपूर्णांकाकडे गेलो तर त्याच्या छेदात अपूर्णांक तयार झालाय. मग मी काय सांगितलं? छेदातला छेद अंशात जातो. मग छेदातला छेद कोण आहे? 5. तो अंशाकडे म्हणजे कोणाकडे जाणार? 2 कडे. म्हणजे 5 × 2 10/7 हे त्याचं रूपांतर येणार. आता इथं जर बघितलं तर दोन्हीकडे अपूर्णांक आहेत. मग आपला नियम काय आहे? अंशातला छेद छेदात जातो, छेदातला छेद अंशात जातो. मग अंशातला छेद 3 खाली छेदात म्हणजे 5 कडे जाणार आणि छेदातला छेद 7 जो अंशात म्हणजे कोणाकडे जाणार? 2 कडे. म्हणजे करा गुणाकार. 7 × 2 14 आणि 3 × 5
15 आणि हे त्यांचं a/b स्वरूपातलं रूपांतर आहे. साधं सोपं रूपांतर आहे. हे रूपांतर करा आणि मग त्यांना आकडेमोडीत वापरा. मग परत एकदा नियम लक्षात घ्या. संयुक्त अपूर्णांकात अंशातला छेद छेदात जातो आणि छेदातला छेद अंशात जातो. मग ही गोष्ट लक्षात आली तर ज्या अपूर्णांकात संयुक्त अपूर्णांकात अंशातला छेद आणि छेदातला छेद समान असेल तर तो छेद दोन्ही छेद एकमेकांना निघून जातात आणि म्हणजेच इथे शिल्लक किती राहणार 3/4. लक्षात आले संयुक्त अपूर्णांक. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जे नियम किंवा ज्या संकल्पना आकडेमोडीत पूर्णांकांवर लागू होत असतात त्या सर्व अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकांवर देखील लागू होत असतात. म्हणजेच उदाहरणार्थ आपण मसावी लसावी शिकलो पण तो लागू करताना फक्त आतापर्यंत आपण पूर्णांकांवर लागू केलाय. पण पूर्णांकांना जसा मसावी लसावी असतो तसा अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकांना देखील असतो. मग आता आपण अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी कसा शोधायचा हे बघायचं आहे. मग अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी शोधण्यासाठी 2 सूत्र आहेत. एक मसावी ज्यात अंशांचा मसावी भागिले छेदांचा लसावी काढावा लागतो आणि तसाच लसावी शोधण्यासाठी अंशांचा लसावी आणि छेदांचा मसावी शोधावा लागतो. लक्षात घ्या परत एकदा की अपूर्णांकांचा मसावी लसावी आपल्याला जर शोधायचं असेल तर त्या अपूर्णांकांच्या मसावीला शोधण्यासाठी त्यांच्या अंशांचा मसावी काढून आपल्याला अंशात ठेवायचा आहे आणि छेदांचा लसावी शोधून छेदात ठेवायचा आहे. मग जो अपूर्णांक तयार होतो तो दिलेल्या अपूर्णांकांचा मसावी. तसंच लसावी शोधण्यासाठी अंशांचा लसावी काढायचा तो अंशात ठेवायचा आणि छेदांचा मसावी काढून तो छेदात ठेवायचा आणि जो अपूर्णांक तयार होईल तो दिलेल्या अपूर्णांकांचा काय असेल लसावी. आता अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी शोधण्यासाठी वेगळ्या कुठल्या पद्धती वापराव्या लागतात का हे तुम्ही या उदाहरणातून बघू शकता. आता या 3 अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी आपल्याला शोधायचा आहे. मग सूत्रात मसावी शोधण्यासाठी इथं अंश घेतलेत आपण 3, 5, 9 यांचा काय शोधावा लागेल मसावी आणि छेदात 8, 12, 14 हे छेद आहेत त्यांचा काय शोधावा लागेल लसावी. मग आता 3, 5, 9चा मसावी शोधणं तोंडी शक्य आहे. यांना भाग जाणारी कोणतीच समान संख्या नाही म्हणजे या तिघांचा पण मसावी किती येईल 1 येईल ज्याला आपण अंशात ठेवलं. तसंच 8, 12, 14चा लसावी. आता 8, 12, 14चा लसावी एक तर तुम्ही पाडी येत असेल तर तोंडी पण शोधू शकताय किंवा अवयव पद्धतीने देखील हा लसावी शोधू शकताय. मग कोणत्याही पद्धतीने शोधून हा लसावी शोधला तर ह्यांचा लसावी 168 येतोय आणि मग तो आपण कुठे ठेवला छेदात. मग इथं अपूर्णांक काय तयार झाला 1/168. मग हाच दिलेल्या अपूर्णांकांचा काय असणार मसावी. त्याचप्रमाणे लसावी शोधण्यासाठी सूत्र कसं आहे अंशांचा लसावी अंश 3, 5, 9चा लसावी. मग आता ह्या अंशांचा लसावी तोंडी पाडे म्हणून शोधू शकताय. 3, 5, 9 यांच्या पाड्यात येणारी पहिली सामायिक संख्या कोण आहे 45. तिला कुठे ठेवलं आपण अंशात ठेवलं. आणि आता या छेदांचा मसावी शोधला तर छेदांना समान संख्येनं कुठल्या भाग जातोय मोठ्यात मोठ्या तर फक्त 2 न जातोय म्हणजे त्यांचा मसावी किती आहे 2 आहे. आणि मग इथं अपूर्णांक तर काय तयार झाला 45/2 म्हणजेच हाच दिलेल्या अपूर्णांकांचा काय येतोय लसावी येतोय. लक्षात आलंय. तर आज आपण अपूर्णांकांचा अभ्यास केला. या अभ्यासाचा तुम्हाला अपूर्णांकांच्या आकडेमोडीसाठी वेग आणि अचूकता वाढवताना नक्कीच फायदा होईल. याच पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाचा देखील अभ्यास पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. आज झालेल्या तसेच मागील झालेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. तुमच्या शंकांचे आम्ही निश्चितपणाने निरसन करू. जर आजचं लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होईल. तसेच आपले चॅनल अपेक्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया आपल्या पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.